हा या आत या. बोला काय काम होतं? सर माझं स्केच तयार झालंय का? तुमचं स्केच? ओह सो सॉरी. तुमचं स्केच बऱ्यापैकी पूर्ण झालंय, फक्त फिनिशिंगच्या काही गोष्टी बाकी आहेत. त्या जशा पूर्ण होतील तसं मी तुम्हाला सांगेनच. डोंट वरी. बरं ठीक आहे. या फोटोनुसार मी जे हे स्केच काढलंय ते बरोबर आहे ना? काही चूक तर नाही ना झाली माझ्यातून? नाही 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 नाही. अशी चूक होता कामा नये मित्रा. ते चुकून दुसऱ्याच कोण्या मुलीला शोधून काढतील. त्यांना त्यांच्या खऱ्या मुलीपर्यंत पोहोचताच येणार नाही. नाही 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 नाही. ही अशी चूक होऊच शकत नाही माझ्याकडनं. इतक्या वर्षांची मेहनत आहे माझी. ती मुलगी ही अशीच दिसत असणार. आय एम डॅम शुअर. राजन सर त्यांच्या या मोठ्या मुलीचं स्केच बघून नक्कीच खुश होते. ऋषी राधिकाला काहीही गडबड नसते. तिला नीट जमत नाही हे सगळं. दरवेळेला गोंधळ घालायचाच असतो. बघितलंस, आता सुद्धा इथेच उभी आहे. आता काय माझं तोंड बघत उभी राहणारीस का इथे? जा लवकर कॉफी घेऊन ये, मला उशीर होतोय. राधिका ताई, काय झालं? काय नाही, असंच जरा ते. सकाळी रोहित दादा तुम्हासने जे बोलले त्याचं वाईट वाटलं ना व? राधिका ताई, तुम्हासने खरं सांगू, एखादा माणूस आपल्यावर तेव्हाच रागवतं, तेव्हाच बरडतं जेव्हा ते आपल्याला आपलं समजतं, हक्काचं. अहो रोहित दादा तुम्हासने आपल्या हक्काचं माणूस समजता तो, म्हणून बोलताय ना एवढं. त्याचं एवढं मनाला नका लावून घेऊ. आता तुम्हीच बघा, रोहित दादा दिस रात घराबाहेर राहून काम करतात, राब राब राबतात. आता त्यासने कामाचा ताण काय कमी असेल का? आपण समजून घ्यावं. ते काय बाई बोलले तरी आपण मनाला नाही लावून घ्यायचं. तिथल्या तिथं सोडून द्यायचं बाहेर. मावशी, हा ज्यूस जरा नायशाला नेऊन द्याल का? दे. मावशी, तुम्ही जे म्हणताय ना ते सगळं ठीक आहे, पण एखाद्यावर प्रेम करणारा माणूस नेहमी अशी हरतोडीची भाषा करेल? कधीतरी त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या स्वभावातून, हावभावातून कुठे ना कुठेतरी ते प्रेम जाणवलं पाहिजे ना. रोहितने जेव्हा माझ्याशी लग्न केलं ना, तेव्हा त्याचं जे प्रेम होतं माझ्यावर ते आता राहिलंच नाही. चला, अन्नपूर्ण मॅडमांची परवानगी मिळाल्या, त्यामुळे आता कसलीच अडचण नाही. होय, खरं मी तर लय घाबरलेलो तिकडे गेल्यावर काय होतंय म्हणून. पण खरं अन्नपूर्ण आजीनी डायरेक्ट परमिशन लेटर कमळीच्या हातात दिलं की नाही,
तेव्हा कुठं माझा जीव भांड्यात पडला. चला परमिशन मिळाली ते चांगलं झालं. आपला उपक्रम थांबायला नको. चला. सो गर्ल्स अँड बॉयज, बघा आपल्यासोबत कोण आले. आपली सगळ्यात जास्त फेवरेट अनिका महाजन. रे सर, मी पण गरजू मुलांसाठी मदत आणली आहे. मदत आणली असती चांगली गोष्ट आहे, पण त्याची अशी ऍडव्हर्टायझिंग करायची गरज नाहीये. आय डिडंट मीन इट इन दॅट वे या. मला तर हे फक्त अनाउन्समेंट याच्यासाठी करायची होती की माझं बघून अजून मुलं इन्स्पायर होतील ना सेम गोष्ट करण्यासाठी. गरजू लोकांनी मदत करा अशी आम्ही तुझ्या आधीच जी काही जाहिरातबाजी करायची होती की नाही ती करून झाली आहे. आणि त्यावर सगळीजण मदत बी करायला. पण कसं आहे ना निंगू पिंगू कच्चा लिंबू, तुला तेवढं डोकंच नाहीये. जेव्हा अनिका महाजन असं काहीतरी करते ना तेव्हा बाकी लोक तिचं कॉपी करतात. आणि तुला नाही वाटत का मी हे सगळं करून तुमचीच मदत करते म्हणून? मला नाही वाटत असं. निंगे राहू दे, गपरा. पिंक्स डेव्स, हे सामान जरा ठेवा तिथे. सर, तुम्हाला काय वाटतं, मी हे डोनेशन देऊन चांगलं काम केलं ना? हो नक्कीच. म्हणजे काय आहे की नुसतेच उपक्रम राबवून काही होत नाही. त्यासाठी तुमच्यासारख्या दानशूर लोकांची गरज असते, तरच तो उपक्रम यशस्वी होतो. फक्त दुसऱ्यांकडून गोष्टी उकळून काही होत नसतं. त्यासाठी स्वतःचेही इनपुट्स द्यावे लागतात. आणि खरं सांगायचं तर सगळ्यात जास्त तूच मदत केलीस. त्यामुळे माझ्या मते तुझाच जाहीर सत्कार व्हायला हवा. थँक्यू सर. सर, तुम्ही अन्नपूर्णा आजी, गॉड आय फॉरगॉट, इथे ती आजी नाही मॅम आहे. तुम्ही अन्नपूर्णा मॅडमला माझं नाव रेफर कराल का? तुझं नाव मी नक्की त्यांच्याकडे रेफर करेन. इथे सगळ्यात जास्त मदत फक्त आणि फक्त अनिका महाजननेच केली आहे. बिकॉज तुम्ही सगळे पण इन्स्पायर होऊन इथे कपडे तसेच तुमच्या इतर वस्तू दान करा. सगळ्यात जास्त मदत ही फक्त आणि फक्त अनिका महाजनने केली असल्यामुळे अनिका तुझं मनापासून थँक्यू आणि खूप खूप कौतुक. सो या गाईज, आणि तुम्ही सुद्धा अनिकाला फॉलो करा. गरजू लोकांचा कैवारी कोण? अनिका महाजन. अनिका महाजन. लेट्स गो गाइस. कमळे, चला चला पोरांनो या. चला 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 चला. हा या या या.